शुभ सकाळ मित्रांनो. आजच्या दिवसाची सुरुवात शुभ मंगल हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्य खूप सुंदर आहे. मजेत राहा, व्यायाम करा, बॉडी बनवा. सकाळी सकाळी लवकर उठल्यानंतर मला आज बाहेर भाजीपाला आणायसाठी जायचं होतं. त्यामुळं लवकर मी बाहेर चक्कर मारून आलो आणि नंतर लागलीच मी भाजी मार्केटकडे निघालो. लातूरमधील गुळ मार्केट या ठिकाणी प्रसिद्ध अशी बाजारपेठ आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर किलकिल किलकिल भाजी घ्या, भाजी, टमाटे, वांगे, बटाटे सारखा आवाज येतो. गाणं कर्कश होतात. आपल्या लोकांनी पण भाजी मार्केटला भाजी घेण्यासाठी गेलं पाहिजे. त्यानंतर लवकर घरी आलो. घरी आल्यानंतर मी माझे सर्व कामं आटपले आणि आपल्या शरीराला, आपल्या परिवाराला वेळ दिला पाहिजे. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. मजेत जीवन जगा, काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची पण. सकाळी सकाळी सूर्यदेवाला नमस्कार केला आणि मी लागलीच माझ्या घराच्या जवळ असलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. जय मारुतीराया, जय पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी. आणि त्यानंतर आपले गजानन महाराज गण गण गणात बोलते. त्यानंतर मला एक छोटंसं गाडी माझी मोठ्या भावाची सर्व्हिशिंगला लावायची होती. त्यामुळं मला तात्काळ होंडाच्या शोरूमला जावं लागलं आणि मी तिथं जाऊन रजिस्ट्रेशन वगैरे लवकरात केलं आणि त्या ठिकाणी नाव लावलं आणि त्यांच्याकडून वेळ मागून घेतला. त्यांनी म्हणलं, तुमच्या गाडीची रनिंग झालेली नाही, तुम्ही परत या सर्व्हिशिंग करण्यासाठी. त्यामुळं मला वापस यावं लागलं आणि लातूरमधील प्रसिद्ध असे श्री स्वामी समर्थाची मंदिर आहे. त्या ठिकाणी मला आज जाण्याचा योग आला. जय स्वामी समर्थ. आजचा गुरुवार शुभ मंगलमय जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यानंतर मी आमच्या हॉस्पिटलकडे आलो आणि तिथं अप्पा टी हाऊस या ठिकाणी चहाचा आस्वाद घेतला. अप्पाचं खूप मोठं आणि फेमस हॉटेल आहे विवेकानंद हॉस्पिटलसमोर. त्यानंतर घरी जाऊन मी माझ्या मुलीसोबत मस्त निवांत टी व्ही पाहत बसलो, मी आणि माझी मुलगी. त्यानंतर मी घरी जेवण एकदम छान पद्धतीने केलं आणि नंतर माझी मुलीनं मला स्वतःच्या हाताने सूप खाऊ घातला. सूप दिली, नंतर सूप वगैरे खाल्लं. घरी थोडासा वेळ दिला, टाईमपास झाला. त्यानंतर मला एक छोटंसं काम आलं. मला घरी काम आल्यामुळं मला लगेच निघावं लागलं. चला तर मित्रांनो, आपण काम करूया. रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ध्येय म्हणून आपण रुग्णसेवा करतो. या ठिकाणी येऊन मी साहित्य वगैरे घेऊन पेशंटच्या घरी गेलं आणि त्यांना ते काम करून तात्काळ मी माझ्या घराकडे निघालो. परी वाटत ट्रॅफिक जाम झाली होती, थांबावं लागलं. तुम्ही पण थांबा, सिग्नल नियम पाळा. त्यानंतर मी घरी आलो आणि मला परत एक काम आलं. परत ते काम करण्यासाठी मला जावं लागलं आणि ते काम लवकरात आटपून मी माझ्या दवाखान्याच्या ड्युटीला आलो. आजचा दिवस एकदम सुंदर गेला. काळजी घ्या, आनंदी राहा. उद्या भेटूया.